आता आपण उघड टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगेंची 6 ते 13 जुलै दरम्यान मराठवाड्यात शांतता रॅलीच्या नियोजनासाठी धाराशिव आणि जालन्यात बैठका। भाजप आमदार मंगेश चव्हाणांना भर रस्त्यात गोळ्या घालण्याची धमकी। धरणे आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जोरवेकरांचं वक्तव्य। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। काळाराम परिसरातील जातीवादी पत्रक पूर्ववनस्त्यातून काढलं गेलं। पत्रक काढणाराही अनुसूचित जातीचा। नाशिक पोलिसांकडून या प्रकरणी तात्काळ कारवाई। फडणवीसांची माहिती। अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहित यांच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडले। एकाचा मृत्यू। अपघातानंतर पुतण्या पळाला नाही। मद्यपानही केलं नव्हतं, मोहित यांचा दावा। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमधील 2 संशयित शिक्षकांना एटीएसनं घेतलं होतं ताब्यात। चौकशी करून शिक्षकांना सोडलं। वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये उद्या सकाळी 10 वाजता मनसेची बैठक। नेते, सरचिटणीस, राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। इंदापूर तालुका अजित पवार गटाच्या बॅनरवरून दत्ता भरणेंचा फोटो गायब। सुनेत्रा पवारांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भरणेंचा फोटो नाही। चूक लक्षात येताच कार्यकर्त्यांनी काढले बॅनर। मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय। पुढील 4 दिवसात दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा। कोकण विकास समितीची मागणी। विलीनीकरणामुळे संपूर्ण मार्गाचं दुहेरीकरणासारखे प्रकल्प होण्याची अपेक्षा।